युवासेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर वांद्रे पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाई प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली। तसंच कॉलेजच्या गेटवर बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आलेली पोलीस तक्रारही मागे घेतली आहे। काही दिवसांपूर्वी 4 विद्यार्थ्यांच्या छायाचित्रासह वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर युवासेनेचा बॅनर लावण्यात आला होता। परवानगीशिवाय बॅनर लावल्याचा आरोप करत कॉलेज प्रशासनानं विद्यार्थी आणि पालकांना नोटिसा बजावल्या, तसंच त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारही केली होती। संस्थेचं नाव असल्यामुळं आपल्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये आपल्या पल्ल्यावर, असं प्रत्येक पालकांना आपण पत्र दिलेलं होतं। यापूर्वी पण विद्यार्थ्यांच्यावरती काय कार्यवाही करायची नमूद केलेलं नव्हतं आणि कोणतीही कार्यवाही करणं अपेक्षितही नव्हतं। फक्त त्यातलं शासकीय तंत्रनिकेतन मुंबई एवढं नाव वगळावं एवढंच आमची अपेक्षा आहे त्याच्यामधली। ह्याच्यात 100% विनोद तावडेंचा दबाव होता। या मोर्चामध्ये आदित्यजींनी स्वतःच्या भाषणात या कॉलेजचा उल्लेख केला आणि या कॉलेजमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते मांडून दाखवले आणि नुसतं तेवढंच नाही तर विनोद तावडेंचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांनी पोटदुखी झाली आणि सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली। मुंबईत पेंग्विनच्या मृत्यूवरून उठलेलं वादंग थांबण्याचं नाव घेत नाहीये। पेंग्विनची देखभाल करणाऱ्या स्कायवे कंपनीची 1,40,00,000 बँक गॅरंटी महापालिकेनं जप्त केली अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे। पेंग्विनच्या मृत्यूशी आमचा कोणताही संबंध नाही असं स्कायवे कंपनीचं म्हणणं आहे। गेल्या आठवड्यात एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता, त्यावरून पालिकेत मोठा गदारोळ देखील झाला, ज्याच्या हलगर्जीपणामुळे पेंग्विनचा मृत्यू झाल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं होतं। सोबतच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती। पालिकेनं स्कायवे कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं। या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली। विज्ञान भाग 2, सामाजिक शास्त्र भाग 1 आणि 2 आणि आयटीचे असे 4ही पेपर एकापाठोपाठ एक आले। 20 ते 23 मार्च अशी सलग या विषयांची परीक्षा असल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणं कठीण असल्याचं विद्यार्थी आणि शिक्षक सांगतात। त्यामुळे पेपरच्या मध्ये 1 दिवस सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली जाते। मात्र वेळापत्रकात कोणताही बदल करता येणार नाही असं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं आहे। आमची मागणी ही आहे की या परीक्षेमध्ये अंशतः बदल करून जे विज्ञान, सामाजिक शास्त्र 1 आणि सामाजिक शास्त्र 2 या सलग 3 दिवसामध्ये किमान 1 दिवसाचा गॅप ठेवावा, जेणेकरून या विद्यार्थ्यांवर कुठलंही दडपण येणार नाही। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन दिलंय। मुंबई मेट्रोचं प्रस्तावित कारशेड आरे परिसरातून हलवावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे। याशिवाय मुंबईतील पूर्व किनारपट्टी, खार जमीन आणि वनजमिनीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्यास युवासेनेचा विरोध आहे। या संदर्भातही आदित्य ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली। या विषयावर MPBT, शिपिंग कॉर्पोरेशन आणि महापालिकेची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी लावून धरली आहे। मेट्रोचं जे काम सुरू झालेलं आहे, आरेकडे जी कारशेड बांधली जाते, अर्थात तिथे बाजूला एक प्रायव्हेट गोल्फ कोर्स आहे, तिथेही बांधू जाऊ शकतं किंवा दुसरीकडे कुठेही जाऊ शकतं। नैसर्गिक जे वन आहे, फॉरेस्ट आहे, आरे असेल किंवा पुढचं, हे आहे आणि यांना वाचवणं गरजेचं आहे। म्हणून मी गव्हर्नर साहेबांना रिक्वेस्ट केली की जॉईंट मीटिंग लावून ते कारशेड कशी दुसरीकडे करू शकतो हे बघणं गरजेचं